हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. 10th स्टँडर्ड आपण सुरू केला आहे तुमच्या सायन्स पार्ट 2चा चॅप्टर नंबर 6. काय आहे आपल्या चॅप्टरचं नाव मुलांनो? व्हॉट इज द नेम ऑफ युअर 6th चॅप्टर जो आपण सुरू केला आहे? इट इज ॲनिमल क्लासिफिकेशन. काय आहे? ॲनिमल क्लासिफिकेशन. बरोबर. काय आहे ॲनिमल क्लासिफिकेशन? की एवढा मोठा जो ॲनिमल किंगडम आहे तो आपण एका सेपरेट अशा वेगळ्या ग्रुपमध्ये त्यांना डिवाईड करून ठेवला आहे. वाय? की आपल्याला कळायला पाहिजे, त्यांच्या बाबतीत प्रॉपर स्टडी करता आला पाहिजे, राईट? सो दिस ॲनिमल किंगडम इज व्हेरी वास्ट. आपण एवढ्या 7-8 चॅप्टर लेक्चर्समध्ये तर बघत आलो आहे किती मोठा किंगडम आहे, है ना, ॲनिमल किंगडम. आणि आत्ता आपण काय काय शिकलो ॲनिमल किंगडम बाबतीत मुलांनो? फर्स्टली वाय क्लासिफिकेशन इज इम्पॉर्टंट. 5 किंगडम शिकलो आपण. व्हॉट आर द 5 किंगडम्स? मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी अँड ॲनिमेलिया. ॲनिमेलिया सगळ्यात कॉम्प्लेक्स किंगडम आहे, राईट? अजून काय शिकलो? जुन्या प्रकारे कसं त्यांना क्लासिफाय केलं गेलं आहे. सेकंड, त्यांची जी क्लासिफिकेशन आहे ती कुठल्या बेसवर आहे आत्ता? इट इज ऑन द बेसिस ऑफ नोटोकॉर्ड, की नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे किंवा ॲबसेंट आहे. आणि अजून न्यू मेथडॉलॉजी फॉलो केली आहे ज्यात आपण 5 गोष्टी पाहिल्या. काय आहेत त्या 5 क्रायटेरिया? ग्रेड फॉर ऑर्गनायझेशन, की सेल्युलर लेवल आहे, टिश्यू लेवल आहे, ऑर्गन लेवल आहे की ऑर्गन सिस्टम लेवल आहे. देन बॉडी सिमेट्री, की काय आहे, बायोलॅटरली सिमेट्रिकल आहे का, रेडियली सिमेट्रिकल आहे, असिमेट्रिकल आहे का. जर्म लेअर पाहिला, डिप्लोब्लास्टिक आहे की ट्रिप्लोब्लास्टिक आहे. अजून सेगमेंटेशन पाहिलं की बॉडी सेगमेंट आहे का, सेगमेंटेड बॉडी आहे का, युनिट्स पडलेत का त्याच्यात, त्यांच्यात डिव्हिजन आहे का. अजून काय बघितलं आपण? सीलोम, तुमची बॉडी कॅव्हिटी, की तुमची बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे की नाही आहे. ह्या 5 गोष्टी आणि नोटोकॉर्डचा प्रेझेन्स ह्याच्यावरती आपण त्यांना क्लासिफाय केलं आहे. आणि ह्या क्लासिफिकेशनच्या बेसिसवरती आपण 5 ते 6 तुमचे फायलम बघितले. कुठला पाहिला? फायलम पॉरिफेरा, विच वॉज युअर फर्स्ट फायलम अँड द सिम्पलेस्ट फायलम. त्यात कोण होते? स्पॉन्जेस होते. देन सेकंड फायलम वॉज सिलिएंट्रेटा किंवा नायडेरिया, आणि त्यात कोण होते? तुमचा जेलीफिश विच इज ऑरेलिया, तुमचं कोरल्स झालं. देन प्लॅटीहेल्मिंथिस हा फायलम बघितला. कोणाचा आहे प्लॅटीहेल्मिंथिस मुलांनो? फ्लॅटवर्म्सचा आहे, राईट? देन फोर्थ वॉज युअर ॲस्कहेल्मिंथिस, जो कुणाचा होता? राऊंड वर्म्सचा होता. फिफ्थ वॉज युअर ॲनलिडा फायलम. ॲनलिडा, त्यात कोण होते मुलांनो? सेगमेंटेड राऊंड वर्म्स होते, जसं तुमचा गांडूळ, तुमचा अर्थवर्म, राईट? अँड सिक्स्थ वॉज युअर फायलम आर्थ्रोपोडा, जो सगळ्यात लार्जेस्ट फायलम आहे. सगळ्यात हायेस्ट नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स कुठल्या फायलममध्ये आहे? आर्थ्रोपोडाकडे. आणि आज आपण तुमचा 7th फायलम सुरू करणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट युअर फायलम नंबर 7, ज्याचं नाव आहे फायलम मॉलस्का. फायलम मॉलस्का, ठीक आहे? काय आहे? फायलम मॉलस्का. हा जो फायलम मॉलस्का आहे मुलांनो, तो सेकंड लार्जेस्ट काय आहे? फायलम आहे. किंगडम ॲनिमेलियाचा सेकंड लार्जेस्ट फायलम कोण आहे? मॉलस्का. फर्स्ट लार्जेस्ट फायलम कोण होतं मुलांनो? इट वॉज युअर फायलम आर्थ्रोपोडा, राईट? फायलम आर्थ्रोपोडा. आणि सेकंड लार्जेस्ट फायलम कोण आहे? फायलम मॉलस्का. फायलम मॉलस्का इज द सेकंड लार्जेस्ट फायलम, ठीक आहे? आणि आता आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. व्हॉट डू यू थिंक? कोण असणार आहे या फायलममध्ये? आता जसं
आर्थ्रोपोडामध्ये तुमचे इन्सेक्ट्स होते, परत तुमच्या प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये फ्लॅट वॉर्म्स होते, पॉरीफेरामध्ये स्पॉन्जेस होते. तसं मॉलस्कामध्ये कोण असणार आहे मुलांनो? व्हॉट डू यू थिंक? लेट्स सी. ठीक आहे. फर्स्ट ह्यांचा फीचर आहे बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स body of these animal is soft and slimy. सॉफ्ट आणि स्लायमी गिळगिळीत बॉडी असते या फायलमच्या मेंबर्सची. देन सेकंड लार्जेस्ट फायलम झाला तुमचा सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स. These animals are both aquatic and terrestrial. Both aquatic and terrestrial. ठीक आहे. फर्स्ट 3 कॅरेक्टरिस्टिक्स काय मुलांनो? हा जो फायलम मोलास्का आहे ह्याच्यातले जे मेंबर्स आहेत त्यांची बॉडी कशी असणार आहे? एकदम सॉफ्ट अँड स्लायमी. आणि त्यांची बॉडी सॉफ्ट आणि स्लायमी असल्यामुळंच त्यांना आपण बोलतो मॉलस्का किंवा द मेंबर्स ऑफ मॉलस्का फायलम आर कॉल्ड ॲज मॉलस्क्स. फक्त ए काढायचं जर तुम्हाला मेंबर स्पेसिफाय करायचे. म्हणायचं नाही आहे की फायलम मॉलस्का किंवा त्यांचे मेंबर्स बोलायचे तर मॉलस्क. ओके, ए काटायचं त्याच्यातला. ठीक आहे. त्यांची बॉडी कशी आहे? सॉफ्ट अँड स्लायमी. आणि जो सेकंड फीचर आहे काय आहे तो? सेकंड लार्जेस्ट फायलम. येस, सगळ्यात मोठा तर आर्थ्रोपोडा झाला, बट आर्थ्रोपोडानंतर जर कुठला फायलम मोठा असेल दॅट इज फायलम मोलस्का. देन थर्ड, these animals are both aquatic and terrestrial. ॲनिमल्स कसे आहेत मुलांनो? हे ॲक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल. म्हणजे काय? म्हणजे हे जे ॲनिमल्स आहेत ते दोन्ही लँडवर पण भेटणार आहेत आणि वॉटरमध्ये पण भेटणार आहेत. बोथ मरीन अँड फ्रेश वॉटर, बट मोस्टली मरीन असणार आहेत. ठीक आहे. जर ॲक्वॅटिक मोलस्क बघताल तर मोस्टली मरीन भेटणार आहेत. थोडेसे आहेत फ्रेश वॉटरमध्ये पण आहेत, बट जास्त प्रजाती कुठे आहे? आपल्या मरीन लाईफमध्ये, ओशन सीमध्ये. ठीक आहे. लिहून घ्या या 3 फीचर्स. ठीक आहे. झालं लिहून. नेक्स्ट आता पुढचे बघू कॅरेक्टरिस्टिक्स आपण. फोर्थ इज body of these animals is triploblastic, eucoelomate, non-segmented, and bilaterally symmetrical except snail.
एक्सेप्ट स्नेल. काय बोललंय ह्यांनी? फर्स्ट बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स कशी आहे? ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे तिन्ही जर्म लेअर प्रेझेंट आहेत, एक्टोडर्म, मेसोडर्म अँड एंडोडर्म. सेकंड युसिलोमेट आहे, म्हणजे ट्रू सिलोम पण आहे. त्यांच्याकडे प्रॉपर बॉडी कॅव्हिटी आहे, जी कशापासून अराईज झाली आहे? मेसोडर्म लेअर पासून, राईट. नॉन सेगमेंटेड बॉडी आहे, बॉडी जी आहे त्यांना सेगमेंटमध्ये डिवाइड केलेलं नाहीये, ठीक आहे. अँड लास्टली बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. द ॲनिमल्स फ्रॉम फायलम मोलस्का ते बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत, की जर तुम्ही त्यांना डिवाइड करताल एका ॲक्सेसनी तर 2 इक्वल हाफ भेटतील. बट ह्या फायलमचा एक्सेप्शन कोण आहे? स्नेल. बिकॉज स्नेलला जर तुम्ही डिवाइड करताय तर ती बायलॅटरल सिमेट्री नाही दाखवत, ठीक आहे. द स्नेल डज नॉट शो बायलॅटरल सिमेट्री. म्हणून सगळे ॲनिमल्स बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत एक्सेप्ट स्नेल. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. देन animals are unisexual. Animals are unisexual. ॲनिमल्स युनिसेक्शुअल आहे म्हणजे काय मुलांनो? 2 वेगळे सेक्सेस प्रेझेंट आहेत, फिमेल मेल. त्यांच्या दोघांच्या मेटिंग नंतरच रिप्रोडक्शन होणार आहे. एकच आहे का ॲनिमल आणि त्याच्यात दोन्ही रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आहेत का? नाही. बोथ द जेंडर्स आर सेपरेटेड, बोथ द सेक्सेस आर सेपरेटेड. मेल फिमेल दोन्ही असणार आहे, ठीक आहे. क्लिअर? लिहून घ्या हे पण 2 पॉइंट्स. ठीक आहे. लास्ट पॉइंट थोडासा वेगळा आहे, बिकॉज ह्यांच्यात त्यांच्या बॉडीतला स्पेशलायझेशन सांगितलं आहे, ठीक आहे. काय सांगितलं आहे? विसरल मास जो आहे तो कवर्ड असतो विथ मॅन्टल. त्यांची बॉडी जी आहे मुलांनो त्याच्यात हेड, फूट आणि विसरल मास असा पार्ट असतो. हे नाही शो, तुम्हाला कुठला फोटो दाखवू शकते का? बघते मी, एक सेकंड. Just give me a second. ठीक आहे. सी, हा जो तुमचा स्नेल आहे, हां, लेट्स ट्राय टू ड्रॉ. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, इफ दिस इज युअर स्नेल, हा जर तुमचा स्नेल आहे, त्याच्या एक्झाम्पलवरून मी तुम्हाला विसरेल मास समजवते की त्याची बॉडी डिवायडेड आहे इंटू 3 पार्ट्स. फर्स्ट इज हेड, मग फूट. फूट ज्याच्याने ते पुढं काय करणार आहेत? पुढं लोकोमोट करणार आहेत. हेड, ठीक आहे, देअर हेड.
देन त्यांचा फूट ज्याच्याने ते ट्रॅव्हल लोकोमोट करणार आहे. आणि हा जो शंख दिसतो ना तुम्हाला त्यांच्या पाठीवरती, तो शंख जो आहे तो विसरल मास झाला. विसरल मास म्हणजे काय मुलांनो? विसरल मास म्हणजे काय? हे जे मॉलस्क्स आहेत ह्यांच्यात एक असा बॉडी पार्ट असतो ज्याच्यात इंटरनल ऑर्गन्स प्रोटेक्टेड असतात. ज्याच्यात इंटरनल ऑर्गन्स प्रोटेक्टेड असतात. आता ह्या विसरल मास्क आपल्याला ती शंख दिसतो की नाही, त्याच्या आतमध्ये त्या स्नेलचे जे ऑर्गन्स आहेत आतल्या साईडला, म्हणजे शंखाच्या आत नाही, शंखाच्या आत जो आत बॉडी दिसणार आहे, शंख तर कडक असतो ना, त्याच्या आत पण जे बॉडी आहे, जो बॉडी पार्ट आहे त्याला आपण म्हणतो विसरल मास. आणि तो जो विसरल मास आहे त्याचं काम काय आहे की जे इंटरनल ऑर्गन्स आहे त्याला प्रोटेक्ट करून सपोर्ट देणं. प्रोटेक्शन आणि सपोर्ट हे त्या विसरल मासचं काम आहे. तर कुठला पण जर तुम्हाला मॉलस्क दिसतोय त्याची बॉडी 3 गोष्टींमध्ये डिवाइडेड असणार आहे. हेड, फूट ज्याच्याने तो लोकोमोट करेल, आणि विसरल मास. आणि विसरल मास कळलं? विसरल मास काय असतो, काय फंक्शन आहे? टू प्रोटेक्ट द इंटरनल ऑर्गन्स अँड प्रोव्हाइड सपोर्ट. इंटरनल ऑर्गन्स प्रोटेक्ट करून सपोर्ट प्रोव्हाइड करणं. क्लिअर? हे काम असतं त्याला विसरल मासचं. आणि विसरल मास जो आहे मुलांनो, फॉर एक्झाम्पल हा जो विसरल मास आहे हा कवर्ड असतो मॅन्टल नावाच्या लेअरनी. हा कशाने कवर्ड असतो? मॅन्टल नावाच्या लेअरनी. आणि हे जे मॅन्टल आहे हे सेक्रीट करतं हार्ड कॅल्केरियस शेल. ठीक आहे. जे विसरल मास झाला त्याच्यावरती एक मॅन्टल नावाचा काय असणार आहे? हार्ड लेयर असणार आहे. जसं तुम्ही स्नेल बघताल, त्या स्नेलचा जो शंख दिसतो कडक कडक तुम्हाला, तो असतो मॅन्टल. आणि त्या मॅन्टलच्या आतमध्ये असतो विसरल मास. सो तो जो विसरल मासच्या वरचा लेयर आहे त्याला म्हणायचं मॅन्टल. आणि मॅन्टल काय करतं? एक हार्ड कॅल्केरियस शेल बनवतं किंवा सेक्रीट करतं. हार्ड कळलं. कॅल्केरियस म्हणजे काय मुलांनो? कॅल्केरियस म्हणजे कॅल्शियमवालं, कॅल्शियम रिच. कॅल्केरियस म्हणजे कॅल्शियम रिच. सो ते मॅन्टल काय सेक्रीट करणार आहे? हार्ड कॅल्शियम रिच शेल. ठीक आहे, हार्ड कॅल्शियम रिच शेल. काही मॉलस्कच्या एक्सटर्नली ते शेल प्रेझेंट असतं. काही मॉलस्कच्या इंटरनली ते शेल प्रेझेंट असतं. राईट? काही ॲनिमल्स आहेत जे मोलस्काचे, त्यांच्या एक्सटर्नल बॉडीला ते शेल प्रेझेंट आहे. आणि काही मोलस्कच्या आतमध्ये, बॉडीच्या आतमध्ये असं शेल प्रेझेंट आहे. आणि काही मोलस्कमध्ये ॲबसेंट असतं. ठीक आहे, काही मोलस्कमध्ये ॲबसेंट असतं. क्लिअर? हे काढायचं आहे तर काढा. ठीक आहे, झालं काढून. कळलं विसरल मास काय असतो? सो विसरल मास एक बॉडी पार्ट आहे किंवा बॉडी सेगमेंट आहे, एक बॉडीचा पार्ट आहे मॉलस्कच्या, ज्याचं काम काय आहे? इंटरनल ऑर्गन्स प्रोटेक्ट करणं. आणि विसरल मास्कच्या वरती काय असतं मुलांनो? विसरल मास्कच्या वरती असतं मॅन्टलचा लेयर, जो काय सेक्रीट करणार आहे? हार्ड कॅल्केरियस शेल. आणि ते शेल कुठे दिसणार आहे? एकतर एक्सटर्नली किंवा इंटरनली, किंवा काही ॲनिमल्सकडे ते शेल प्रेझेंट नसतं. क्लिअर? बघायचे एकदा परत कॅरेक्टरिस्टिक्स. व्हॉट इज द फर्स्ट?
बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज सॉफ्ट अँड स्लाइमी. स्लाईमशी खेळलाय ना तुम्ही? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्लाईम कसं असतं, एकदम गिळगिळीत. तशाच प्रकारे ह्यांची बॉडी असते. हेन्स दे आर रेफर्ड टू ॲज मॉलस्क. त्यांची बॉडी स्लाइमी आणि सॉफ्ट असल्यामुळेच त्यांना मॉलस्क म्हणतात. दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम इन ॲनिमल किंगडम. सेकंड लार्जेस्ट फायलम आहे कुठलं? फायलम मॉलस्का. थर्ड, these animals are aquatic or terrestrial. Animals कसे आहेत? Aquatic or terrestrial. Most of the aquatic mollusks are marine, but few are freshwater dwellers. Mostly कसे आहेत? Marine आहेत, म्हणजे समुद्रात खाऱ्या पाण्यात राहणारे. बट थोडी प्रजाती आहे जी कशी आहे मुलांनो? ती आहे फ्रेश वॉटर ड्वेलर्स. फ्रेश वॉटर ड्वेलर म्हणजे फ्रेश वॉटरमध्ये राहणारे. आणि काय बरं फ्रेश वॉटर? रिव्हर, स्प्रिंग, स्ट्रीम, पॉन्ड्स, लेक्स, हे झालं तुमचं फ्रेश वॉटर. ठीक आहे. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे तिन्ही लेयर प्रेझेंटेड: ectoderm, endoderm and mesoderm. Then except eucoelomate. Eucoelomate म्हणजे true coelom. What is true coelom? Which is arising from mesoderm. mesoderm या लेयर पासून जो सीलोम आलाय that is eucoelom. ठीक आहे. नॉन सेगमेंटेड बॉडी आहे. असे अर्थवॉर्म सारखी सेगमेंट दिसले का आपल्याला? नाही. म्हणजे कशी आहे? नॉन सेगमेंटेड आहे आणि सॉफ्ट आहे. एक्सेप्ट ॲनिमल्स लाईक स्नेल, ऑल अदर आर बायलॅटरली सिमेट्रिकल. म्हणजे स्नेलला जर सोडलं तर बाकीचे ॲनिमल्स कसे आहेत? बायलॅटरली सिमेट्रिकल, की त्यांच्यावर आपण एक ॲक्सिस ड्रॉ केली तर दोन इक्वल हाफमध्ये ते डिवाइड होऊ शकतात. देन their body is divided into 3 division. किती डिव्हिजन मध्ये बॉडी डिवाइडेड आहे? 3 डिव्हिजन. काय आहे? हेड, येस. फूट, येस. अँड विसरल मास. अँड विसरल मास. फिफ्थ पॉइंट काय? विसरल मास इज कवर्ड विथ मॅन्टल. जो विसरल मास आहे तो कशाने कव्हर झालाय मुलांनो? मॅन्टल. These mantle secretes a hard calcareous shell. Mantle काय secrete करणार आहे? Hard calcium rich shell. Calcareous म्हणजे calcium rich, calcium carbonate चं मोस्टली ते shell असतं. This shell may be external or internal or even absent in some cases. ते shell कसं आहे? एकतर एक्सटर्नली किंवा इंटरनली किंवा टोटली ॲब्सेंट. ठीक आहे. Then these animals are unisexual. Animals कसे आहेत आपले मोलस्कचे? युनिसेक्शुअल आहेत. एक्झाम्पल बघा. बायवेल्व, ऑक्टोपस, स्नेल. हे 3 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. क्लिअर? ऑक्टोपस तर आपण बघितलंच आहे. ऑक्टोपस बघा, हा त्याचा हेड पार्ट आहे, ज्यात तिथे आईज दिसत आहेत हेड पार्टला, है ना. टेंटॅकल्स झाले त्यांचे, फूट, सकर, आणि इथे मॅन्टल पार्ट येणार. बट ऑक्टोपसमध्ये आपल्याला दिसतोय का कुठे हार्ड कॅल्केरियस शेल? म्हणजे त्यांच्यात ॲब्सेंट आहे. वेअर ॲज बायवेल्व बघा. बायवेल्व काय माहिती? तुमचा ऑइस्टर. तुमचा ऑइस्टर ज्याच्यात पर्ल्स सापडतात, दॅट इज बायवेल्व. ठीक आहे. तो तर अख्खा कॅल्केरियस आहे, मॅन्टलनी कव्हर झाला आहे. तो मॅन्टलनी कॅल्शियम रिच शेल काय म्हणतात सेक्रीट करून त्याला एकदम हार्ड बनवलं आहे. वाय अख्खी बॉडी हार्ड आहे बायवेल्वची? आतून सॉफ्ट आहे पण बाहेरून अख्खी हार्ड काय? बिकॉज त्याच्यात एक प्रेशियस स्टोन आहे. प्रेशियस तुमचा पर्ल असणार आहे, मोती असणार आहे. सो इट नीड्स प्रोटेक्शन. अँड लास्टली स्नेल. स्नेल तर बघितलंच आहे आत्ता आपण. ठीक आहे. क्लिअर मुलांनो? Octopus is most clever animal among all the non-chordates.
कॉर्डेट्स जे आहेत, ज्यांच्याकडे नोटोकॉर्डेट, त्याच्यात तर आपण आहे ह्युमन्स. वी आर द मोस्ट इंटेलिजंट ॲनिमल. बट नॉन कॉर्डेट्समध्ये कोण आहे मुलांनो? ते ऑक्टोपस आहे. इट कॅन चेंज इट्स कलर. तुम्हाला माहिती आहे? गो ऑन यूट्यूब आणि टाका कलर चेंजिंग नेचर ऑफ ऑक्टोपस आणि तुम्हाला थोडे व्हिडिओज दिसतील की ऑक्टोपस त्याचा कलर काय करू शकतो? चेंज करू शकतो. इट कॅन परफॉर्म 3 टाइप्स ऑफ लोकोमोशन: वॉकिंग, क्रीपिंग, स्विमिंग. 3 लोकोमोशन दाखवतं. कोण? ऑक्टोपस. तो त्या टेंटिकल्सनी चालू शकतो. जेव्हा तो बेसला असतो सीच्या तेव्हा तो चालतो, ठीक आहे, टेंटॅकल्सच्या हेल्पनी. नॉर्मली तो स्विम करू शकतो आणि हळूच तो सकर जे आहे ना त्याच्या ह्याच्यावरती त्याच्या टेंटॅकल्सवर तो खाली हे करून हळूहळू तो रांगू शकतो. सो 3 मूवमेंट्स शो करतो तुमचा ऑक्टोपस. ही इज व्हेरी इंटेलिजंट अमॉंग्स द नॉन कॉर्डेट्स. ठीक आहे, क्लिअर? कालसारखे थोडे प्रश्न विचारू म्हणजे तुमच्या पण डोक्यात येतील की ह्याच्यातून काय प्रश्न येऊ शकतात. Why are the members of mollusk referred why is the phylum mollusca given name mollusca? का दिलंय नाव मोलस्काच्या? मोलस्काला मोलस्का असं नाव का दिलं आहे? ठीक आहे. Why is the phylum mollusca called as mollusca? The answer to which is because the members of mollusca have soft and slimy body. त्यांच्या सॉफ्ट आणि स्लायमी बॉडीमुळं त्यांना मोलस्क किंवा फायलम मोलस्का बोललं गेलंय. विच इज द सेकंड लार्जेस्ट फायलम? कोण आहे सगळ्यात कोण आहे सेकंड लार्जेस्ट फायलम? फायलम मोलस्का. देन आर मोलस्का aquatic or terrestrial? Mollusca are aquatic as well as terrestrial. दोन्ही. And if they are aquatic, marine and freshwater dwellers are also present. की marine पण आहेत आणि freshwater मध्ये पण आहेत. किंवा ह्याचं असं पण येऊ शकतं, what is the habitat of mollusca? What is the habitat of mollusca? They are aquatic as well as terrestrial. हे आपलं उत्तर असायला पाहिजे. Then what is the germ layer of mollusca? काय आहे germ layer? 3 germ layer present आहेत. Yes, म्हणजे कोण आहेत ते? Triploblastic. What is the body cavity status of mollusca? बॉडी कॅव्हिटीचं काय स्टेटस आहे? बॉडी कॅव्हिटी आहे की नाही? आहे. ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे. म्हणजे ते कोण आहेत? यूसिलोमेट. इज द बॉडी सेगमेंटेड? नो, द बॉडी इज नॉट segmented. आणि what is the symmetry of phylum mollusca? Except snail, all other members of phylum mollusca are bilaterally symmetrical. असे प्रश्न येऊ शकतात. Give the body divisions of mollusca. बॉडी किती ह्याच्यात डिवाइडेड आहे? हेड, देन फुट अँड विसरल मास. ठीक आहे. व्हॉट इज द रोल ऑफ मॅन्टल अबाव विसरल मास? मॅन्टलचा काय रोल आहे? टू सेक्रीट हार्ड कॅल्केरियस शेल. ठीक आहे. आणि कॅल्केरियस शेल कसं असतं? एकतर एक्सटर्नली, इंटरनली, ऑर इट इज ॲब्सेंट. गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ मोलस्का. बायव्हॅल्व, ऑक्टोपस, स्नेल. Are they unisexual or hermaphrodite? They are unisexual. क्लिअर मुलांनो मोलस्काची? कळलंय काय आहे फायलम मोलस्का? एक्झाम्पल्स कळलेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कळलेत. आय होप कळाले असतील. गो थ्रू द टेक्स्टबुक जे आपण बाजूला काढत होतो नोट्स, ते पण एकदा वाचा अँड देन यू आर डन विथ युअर मोलस्का फायलम. आता नेक्स्ट फायलम आपण बघणार आहे तो आहे एकिनोडर्मिटा, जो आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. स्टे ट्यून्ड. थँक्यू.